जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी चल. तर काय झालं माहिती आहे का, आपल्याकडे 1-2 दिवसासाठी एक नवीन पाहुणा आला होता. आता तो पाहुणा होता का पाहुणी तेवढं काय कळालं नाही बाबांनो. तर ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, आमच्या इथल्या एका काकाला ही कासवाचं पिल्लू दिसलं रानात जाताना. त्यांनाच मी कासवाचं ही पिल्लू दिसल्या बहुतेक माझी आठवण झाली. मग लगेच त्यांनी मला फोन फिरवला. मग काका म्हणलं, अरे आप्या इथं असं एक कासवाचं पिल्लू गावलंय. मग मी म्हणलं काका तसंच ती घरात नेऊन द्या जावा. काकाने ही कासवाचं पिल्लू घरात आणून दिलं. खरं तर ही गोष्ट घरात पाळायची नसती. त्याला पण जीव आहे की हो, त्याला पण वाटत असेल की मन मोकळापणाने जगलं पाहिजे, इकडं तिकडं वातावरणात मन मोकळापणाने फिरलं पाहिजे, म्हणून त्याला आपण मन मोकळापणाने जगून दिलं पाहिजे आणि दाबून नाही ठेवलं पाहिजे. तरी पण ही कासवाचं पिल्लू आमच्या घरात 2 दिवस होते. आता काय करायचं, कामच हॉटेलवर तेवढं लागलं होतं मला. तरी पण गाड्याची घरात चांगली सेवा चालली होती. आता या बादलीतच बघा किती घाण करून ठेवली. त्याला एका मोठ्या बादलीत पाण्यात ठेवलं होतं, पण त्याची धडपड काय थांबत नव्हती. त्याला पण दाबून ठेवलं वाटत असेल हो. त्याची धडपड बघून मनाला लय वाईट वाटत होतं. त्याच्या यायला म्हटलं काम काय कायमच आहे, देऊया म्हटलं याला सोडून. तर याला आपण देणार आहे सोडून. भावांनो 2 दिवस आपल्या घरात राहिलं, मला टाईम नाही मिळाला, फक्त आणून ठेवलं घरात. आता त्याला सोडून देतो. तर चला, असलं म्हणजे पाळायला कोणी मला दे म्हणायचं नसते. म्हणजे याला घरात पाळायचं पण नसते. लय जण मेसेज करतात की याला मला पाळायला दे, पण ही घरात पाळायची वस्तू नाही. हे सेफ ठिकाणी त्यांच्या सोडायची, म्हणजे त्यांची पण जीवन आहे, त्यांची पण जगायचं असते बरोबर. त्यामुळं त्यांच्या ठिकाणी आपण सोडून दिलेलं त्यांनाच नाही बरं असते. चला मग सोडून देऊया. तुम्हाला असलं कधी प्राणी वगैरे काहीतरी दिसले तर रेस्क्यू करून सोडत जावा. तेवढंच पुण्य मिळतं का नाही माहीत नाही. कायमचं वाक्य आपलं, पुण्य मिळतं का नाही काय माहीत नाही, पण समाधान मात्र नक्की मिळतं. बघा एकदा ट्राय करून. समाधानासाठी, पुण्यासाठी काय आहे. चलो जवाबी दिल्या घरी सुखी राहा भावा. चल जा की, चल गेलं. जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी चल.